हॅलो एव्हरीवन. तर मी आहे रुणाली आणि आज आम्ही जाणार आहोत पावना लेकसाईड कॅफेला. तर आजचा दिवस माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे, कारण आज आहे माझा बड्डे. बऱ्याच दिवसांपासून या कॅफेच्या आम्ही रील्स पाहत होतो आणि एक्सप्लोर करायचं ठरवलं होतं. पण काही प्लॅन होत नव्हता, त्यामुळे आज सडन प्लॅन बनवला आहे या कॅफेला जाण्याचा. पावना लेकच्या जवळ बरेचसे कॅफे आहेत, त्यातील आम्ही बॅम्बिनी कॅफे इथे जायचं ठरवलं होतं. तर तो हिंजवडीपासून एक 35 किलोमीटरवर आहे. पुण्यामधून थोडंसं बाहेर पडल्यावर हा असा रस्ता लागेल. खूपच मोकळा आहे, ट्रॅफिक वगैरे बिलकुल नाहीये. आम्ही आज ऑड डेला निघालो होतो, त्यामुळं रस्ता तरी मोकळा होता. पण तुम्ही सॅटर्डे, संडे जाल तर इथे खूप जास्त गर्दी असते. तर इन्स्टावर पाहिल्याप्रमाणे तरी लोकेशन खूप छान आहे इथलं. आम्ही हा फर्स्ट व्हिजिट केला आहे, तो ओहन लेकसाईड कॅफे आहे हा. आणि नंतर सेकंड आम्ही बॅम्बेनी कॅफेला जाणार आहोत. तर इथे आपण पहिलं एक्सप्लोर करूयात, कारण की इथे पण एस्थेटिक सिनिक असा व्ह्यू आहे खूप. इथे एंट्री फी 250 पर पर्सन आहे. मी इथं उभं राहूनच हे जे रेकॉर्ड करत होते, पण हे समोर पाहायला इतकं सुंदर आहे ना, व्ह्यू खूप छान आहे. तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही इव्हिनिंगला या. आमचा खरं तर टाईम चुकलाच आहे, आम्ही दुपारच्या आलोय. पण इव्हिनिंगसाठी इथे फोटोसाठी पण सेट वगैरे खूप छान आहेत. इथे फोटोशूटसाठी पण त्यांनी एक सेट उभा केला आहे आणि सिटिंग अरेंजमेंट पण खूप छान आहे. त्याच्या मागे जो दिसत आहे आपल्याला, तो वासोटा किल्ला आहे. खूप सुंदर जागा आहे ही आणि आता हवा पण खूप छान सुटली आहे इथे. तर चला आपण खाली जाऊन बघूयात फोटोशूटसाठी काय काय आहे तिथे. फोटोशूटसाठी खरं तर यांनी इथे खूप छान डेकोर केलंय. आणि ही जी स्टेअरवाली फोटो फ्रेम आहे, तिथे वर जाऊन आपण फोटो काढू शकतो. पण ती खूप हाईटवर असल्यामुळे मला खूप भीती वाटत होती. त्यामुळे मी पहिल्यांदा इथे बसले आणि मस्त याचा एन्जॉय केला. नंतर इथे पण खूप छान आहे ही फ्रेम. इथे बसून पण तुम्ही फोटो क्लिक करू शकता. फोटोज खूप एस्थेटिक येतात इथे. अक्षयने माझे इथे बरेचसे फोटोज क्लिक केले आहेत. तर म्हटलं चला आता आपले तर झालेत, अक्षयचे पण काही फोटोज क्लिक करून घ्यावे. आणि नंतर आम्ही बरेचसे फोटो वगैरे क्लिक केल्यानंतर आम्हाला दोघांचे एकत्र फोटो काढायचे होते. त्यामुळे आम्ही हा स्टँड घेऊनच आलो होतो. नंतर ही स्टँडची अरेंजमेंट केली अशी. व्ह्यू वगैरे चेक केला की कसे फोटो येत आहेत वगैरे. नंतर आम्ही दोघांचे पण भरपूर सारे फोटोज क्लिक केले. अशा प्रकारे हा व्ह्यू आहे. इथेच वासोटा किल्ला पण आहे. नंतर आम्ही कधीतरी तिथेही व्हिजिट करणार आहोत. तर फोटोज क्लिक केले. फूड पण खूप छान होतं त्या कॅफेचं. मला काही शूट करता नाही आला त्याचा. नंतर आम्ही निघालो होतो बॅम्बिनी कॅफेसाठी. तिथूनच एक 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर हा कॅफे आहे. तर आता आम्ही येऊन पोहोचलोय बॅम्बिनी कॅफेला आणि इथेच कार पार्क केली आणि आता निघालोय कॅफेच्या दिशेने. तर आजूबाजूला बघू शकता तुम्ही, खूप छान छान ग्रीनरी आहे इथे आणि वातावरण पण खूप मस्त झालंय. हवा तर इतकी जोरात सुटली आहे. या जागेमध्ये ना एक वेगळाच फील आहे खरं तर. असं वाटतच नाहीये की हे पुण्यामध्ये प्लेस आहे. खूप डिफरंट फील देतंय हे प्लेस. इथे आतमध्येच आहे हा कॅफे. सिटिंग अरेंजमेंट इथे इनडोअर आणि आउटडोअर अशी पण आहे. तर आम्ही आतमध्ये नाही बसलो. खरं तर बाहेर बसूनच जो व्ह्यू बघण्यात मजा होती ना, ती आतमध्ये बसून काहीच नव्हती एसीमध्ये बसण्यात. बाहेर इथे कुठल्याही तुम्ही टेबलवर बसलात ना, तरी तुम्हाला व्ह्यू खूप छान दिसेल इथून. हा कॅफे ना लेक व्ह्यू, ओपन एअर सिटिंग आणि पीसफुल ॲटमॉस्फिअरसाठी खूप फेमस आहे. वीकेंड गेटवेसाठी पण इथे खूप सारे लोक येतात. सॅटर्डे, संडे फुल ऑन गर्दी असते इथे. तर इथे इव्हिनिंगमध्ये तर खूप मस्त मजा येईल इथे बसून व्ह्यू पाहण्यासाठी. आत्ता ऊन होतं त्यामुळे आम्ही खाली गेलो नाही. थोड्या वेळातच आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलं. काही सॉफ्ट ड्रिंक्स होते ते घेतले आणि फूड काही जास्त ऑर्डर केलं नव्हतं. थोडंफारच आम्ही स्वीट डिशेसमध्येच खाल्लं होतं. थोडा वेळ तिथे बसल्यानंतर म्हटलं चला खाली जाऊन व्ह्यू एक्सप्लोर करूया. इथे एक पण अशी जागा नाहीये की तिथे तुमचे फोटोज चांगले येणार नाहीत. इथल्या प्रत्येक कॉर्नरमध्ये बेस्ट ऑफ बेस्ट फोटोज तुमचे कॅप्चर होतील. तर व्ह्यू पण इतका बेस्ट आहे आणि फूड ॲव्हरेज होतं, पण मला इथला व्ह्यू सगळ्यात जास्त आवडला.
तुम्ही इथे खाली झाडाच्या इथे पण बसू शकता, फिरू पण शकता तुम्ही. इथे एवढी स्पेस आहे. इथे उभे राहून पण व्ह्यू एक्सप्लोर करता येतो. खालीच बोटिंग वगैरे पण चालू असतं. तर थोड्या वेळातच आम्ही तिकडे पण जाणार आहोत. सनसेटसाठी एकदम बेस्ट प्लेस आहे ही. तुम्हाला कधी सुट्टी असेल, वेळ असेल तेव्हा तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. फुल ऑन रिफ्रेश होऊन जाल इथे आल्यावर. मस्त थंड क्लायमेट झालं आहे आणि हवा पण खूप छान सुटली आहे. तुम्हाला आवाज येत असेलच, तर तुम्ही ऐका हा. प्लेस एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही नंतर दोघांचे एकत्र फोटोज आणि काही व्हिडिओज घेण्यासाठी इथे थांबलो होतो. इथे बसण्यासाठी पण लाकडांचीच सिटिंग अरेंजमेंट केली आहे. तर बघू शकता आत्ता पण हवा खूप जास्त सुटली आहे. त्यामुळे आमचा स्टँड काही एका जागी थांबत नव्हता, तरी पण आम्ही त्याला खूप व्यवस्थित लावून हा आम्ही व्हिडिओ शूट केला आहे. थोड्या वेळ अशाच गप्पा मारत बसलो होतो आणि तेवढ्यात तिथे हा एक डॉगी आला होता. थोडा वेळ टाईम स्पेंड केल्यानंतर मग आम्ही डॅमच्या इथे जायचं ठरवलं. खाली सनसेटसाठी आम्हाला जायचं होतं. 1-1.5 तास आम्ही तिथेच बसलो, कारण की व्ह्यू इतका मस्त होता की उठूच वाटत नव्हतं बिलकुलसुद्धा. इथे आल्यानंतर फक्त काळजीपूर्वक तुम्ही इथे बसू शकता, कारण की पाणी खूप जास्त वरपर्यंत येत होतं आणि खोल पण ती जागा दिसत होती. त्यामुळे किनाऱ्यावर जाऊन आपण पाण्यात पाय टाकून असं इथे बसायला काही स्पेस नव्हती. तुम्ही साईडला बसून फोटो वगैरे क्लिक करू शकता. पाणी कारण की खूपच डेंजर होते इथे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. तर आजचा दिवस हा खूप मस्त गेला माझ्यासाठी. दोन्ही कॅफे पण मस्त होते, व्ह्यू छान होते आणि फूड मला जास्त करून लेक साईड कॅफेच आवडलं, कॅफे बॅम्बिनीपेक्षा. तर तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि आता निघालो आहोत जायला घरी. हे गिफ्ट्स मला अक्षयने रात्री 12 वाजताच दिले होते. गिफ्ट्स पण मला खूप जास्त आवडले आणि आजचा दिवस खूपच मेमोरेबल होता. तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.